एकदा श्याम आणि नाना नवीन ट्रॅक्टर कोणता घ्यावा याबद्दल चर्चा करत होते. त्यात नाना आपली मजूर टंचाईची व्यथा सांगत होते. शेतात काम करायला मजूरच मिळत नाहीत असं नाना वैतागून सांगत होते. शेतीचा विषय निघाला की नाना मजूर कसं मिळत नाहीत याची गोष्ट अगदी रंगवून सांगायचे आणि श्यामला आता ती समस्या ऐकून ऐकून कंटाळा आला होता अगदी. म्हणून श्यामने खिशातला मोबाईल काढला आणि इंस्टाग्राम स्क्रोल करत बसला. तेवढ्यात श्यामला एका ट्रॅक्टरची जाहिरात दिसली. श्यामला झटकाच बसला. मोबाईल आपलं बोलणं ऐकतोय की काय असा प्रश्न अगदी श्यामला पडला. मंडळी, तुम्हाला सुद्धा श्याम सारखा अनुभव कधी ना कधीतरी आलाच असेल ना. आठवून बघा. आठवलं का? हे खरं आहे मंडळी, तुमचा मोबाईल तुमचं बोलणं ऐकत असतो. पण ते कसं? तर ही आहे मशीन लर्निंगची किमया. तुम्ही जे काही बोलता त्यातले ठराविक शब्द, ज्याला कीवर्ड असं म्हटलं जातं, ते ध्यानात ठेवण्याचं काम मशीन लर्निंग करत असतं. आहे की नाही? नादखुळा कार्यक्रम. पण तुम्ही म्हणाल याचा आणि आपल्या शेतीचा काय संबंध? तर हेच आपण आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी आहे मुग्धा आणि तुम्ही पाहतात ॲग्रिकोला. मंडळी, श्यामला पडलेला प्रश्न आणि मशीन लर्निंग याबद्दल आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोतच. तत्पूर्वी तुम्ही ॲग्रिकोलावर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबून नोटिफिकेशनही सुरू करा. तर मंडळी, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि रोबोटिक्स हे शेतीचं भविष्य आहे. यातल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आपण एक बेसिक माहिती देणारा व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तो सुद्धा बघा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान शेतीत काय करतंय हे जरा खोलात जाऊन पाहूयात. चला तर मग वेळ न घालवता थेट मुद्द्याला सुरुवात करूयात. श्याम नानाला ती जाहिरात दाखवत म्हणाला, नाना, मजूर टंचाईवर एक जालीम उपाय सापडलेला आहे. नाना बारीक डोळे करत मोबाईलच्या स्क्रीन कडे पाहत म्हणाले, अरे हे तर ट्रॅक्टर आहे. ते पण पाणी द्यायला येणार आहे का? खुरपणी करायला येणार आहे आपल्या शेतात? ट्रॅक्टर फक्त मोठी कामं करतं, एवढी अक्कल नाही का रे तुला? म्हणे मजूर टंचाईवर जालीम उपाय सापडला. नानांनी जिभेचा पट्टा ज्या स्पीडने चालवायला सुरुवात केली होती ते पाहून श्याम अगदी अवाक झाला आणि म्हणाला, नाना, अहो मुद्दा तर ऐकून घेत जावा हो, जरा सबुरीनं घ्या, सांगतो सगळं प्रकरण. मग श्यामनं नानाला कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रकरण उलगडून सांगायला सुरुवातच केली. श्याम म्हणाला, अहो नाना, मोठमोठ्या देशात आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI नावाचं तंत्रज्ञान विकसित झालंय. त्यावर नाना म्हणाले, हे AI ऐकून ऐकून जीव कंटाळलाय माझा. त्याचा वापर काय? तर ड्रोन फवारणी. आता त्यावर श्याम म्हणाला, अहो नाना, ड्रोन आहेतच कृत्रिम बुद्धिमत्तेचा आविष्कार, पण आता याच कृत्रिम बुद्धिमत्तेनं पुढची मजल मारली. यावर नानांची उत्सुकता पुढची मजल शब्द ऐकून वाढली होती अगदी. श्यामनं ते अचूक हेरलं आणि सांगायला सुरुवात केली. श्याम म्हणाला, नाना, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर आता शेतातल्या कामाची पद्धतच अगदी बदलून टाकली आहे बघा. पिकातलं तण काढण्यासाठी पूर्वी खुरपणी केली जायची, नंतर तणनाशक आलं, त्याची फवारणी तणावर केली की तणाची वाढ खुंटायची. पण आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर चालणारं एक मशीन विकसित झालंय म्हणे. हे मशीन काय करतं तर पिकात फिरत राहतं आणि फिरताना जिथे जिथे तण दिसेल तिथे सेन्सॉरच्या मदतीनं अतिउष्णतेचा मारा करतं. त्यामुळे तण बुडापासून जळून खाक होतं. पण त्याच्यात लाईट लागत असणार ना? नानांनी मध्येच विचारलं. त्यावर श्याम म्हणाला, अजिबात नाही. या मशीनच्या वरच एक सौर पाटी दिलेली असते, त्यातून ते ऊर्जा एकत्र करतं आणि त्याचा मारा तणावर करतं. त्यात अचूकपणा असतो कारण मशीन सेन्सरवर काम करतं. त्यासाठी GPS सारख्या तंत्राचा वापर सुद्धा केलेला असतो. नानांच्या मुखातून भारीच की असे उद्गार बाहेर पडले. त्यावर श्याम म्हणाला, हे तर काहीच नाही नाना, तुमच्या मनगटावर जी स्मार्ट वॉच आहे ती काय करते? नाना म्हणतात, तूच आणून दिले की वाढदिवसाला, तेव्हा म्हणालेला की तुमच्या शरीराची प्रत्येक हालचाल स्मार्ट वॉच सांगतं म्हणून. नाना म्हणाले. त्यावर श्याम म्हणाला, बरोबर, पण नाना, समजा तुम्हाला तुमच्या रानात पेरलेल्या सोयाबीन किंवा कपाशीचं अशी प्रत्येक हालचाल समजली तर? नाना आता जरा गोंधळात पडले होते. त्यांना क्षणभर असंही वाटलं की श्याम आपली चेष्टाच करतोय, पण त्यांना श्यामकडच्या माहिती साठ्याची पूर्णतः कल्पना होती बर का. त्यामुळे त्यांनी अंगावरची पाल झटकावी तसा तो विचार झटकला आणि म्हणाले, आता म्हणू नको की त्या स्मार्ट वॉचवर पिकांचं पण आरोग्य कळतं ते.
माझ्या जिभेवरचा शब्द तुम्ही घेतलात नाना, श्याम म्हणालाच. अरे बाबा, खरं सांगतोयस की काय? ते कसं? नानाची अधिक वाढलेली उत्सुकता पाहून श्यामनं बोलायला सुरुवात केली. आता तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय की शेतातल्या पिकांचं GPS ने ट्रॅकिंग करता येतं. थोडं सोपं करून सांगतो. IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स, म्हणजे इंटरनेटच्या मदतीनं माहिती गोळा करून आपल्याला हवं ते काम करणारं डिव्हाइस जागतिक बाजारात येऊ लागलेत नाना. पिकांच्या पाण्याची आणि पोषक घटकांची माहिती मिळू लागलीय. त्यामुळे पाण्याचं आणि खताचं व्यवस्थापन करता येऊ लागलंय. शेतातल्या ज्या ज्या भागात पिकांना पाण्याची गरज आहे तिथे पाणी देण्याचं काम रोबोट म्हणजे यंत्रमानव करू लागलेत. स्मार्ट वॉचवर पिकाची माहिती मिळू लागलीय. त्यामुळे तुम्ही जर मजूर टंचाई म्हणता ना, ती आता 3-4 तंत्रज्ञानांमुळे कमी होईल असं सुद्धा दिसतंय. मंडळी, आता तुमच्या मनात आलेला प्रश्न नानांनी ओळखलाय. म्हणून नानांनी श्यामला विचारलं, बाळ, हे जे काही तू सगळं सांगतोयस ते पटलंय, पण या तंत्रज्ञानासाठी खर्च पण भरमसाठच येत असणार ना. मग तो खर्च अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडेल का? त्यावर श्याम म्हणाला, मला वाटलंच होतं तुम्ही हा प्रश्न विचारणार. सध्या त्यासाठी खर्च येतोय हे खरंय, पण तुम्हाला माहिती आहे का, कुठलंही नवं तंत्रज्ञान बाजारात आलं की सुरुवातीला त्याची किंमत ही जास्तच असते. कारण सुरुवातीला त्या तंत्रज्ञानाची डिमांड आणि सप्लाय याचं गणित जुळत नाही. पण जर त्या तंत्रज्ञानाची मागणी वाढली किंवा त्याचा फायदा होतो असं एकदा दिसलं की बाजारात स्पर्धा ही वाढतच जाते. त्यामुळे अत्यावश्यक तंत्रज्ञानाची किंमत वापरकर्त्याला परवडेल अशा पातळीवर येते. हे झालं बाजाराचं गणित. आता याची दुसरी बाजू तुम्हाला सांगतो. यंदा तुमच्याकडे ऊसाचं हार्वेस्टर आलं, त्यानं तुम्ही ऊसतोड केली. आता ते हार्वेस्टर मशीन तुम्ही काय विकत घेतलं होतं का? तर नाहीच ना. पण तुमचं काम भागलं की नाही? बरं, ट्रॅक्टरचं घ्या. तुम्ही अजूनही जेव्हा शेतीची मशागत करायची असते तेव्हा भाड्यानं ट्रॅक्टर बोलवता, काम करून घेता आणि त्याचा मोबदला त्याला देतात, असंच ना. तर असं येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणाऱ्या यंत्रांचं सुद्धा होईलच. श्यामने इतकं बारकाईने समजून सांगितल्यावर नानांचं कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाबद्दलचं बेसिक लईच क्लिअर झालं. मंडळी, नानांसोबत तुमचंही झालं असेलच ना क्लिअर. मग वाट कसली बघताय? ॲग्रिकोलाच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि असेच भन्नाट माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पुन्हा भेट द्या.